काय आरोप आहे तुमचा आणि घोटाळा प्रकरण आहे, घोटाळा काय? आज मी जिल्हा परिषदला ऍक्च्युली माननीय सीओ साहेबांना भेटायला आलो होतो, कारण की मी काही बाबी जिल्हा परिषदला गेल्या 4 महिन्यापासून लक्षात आणून देत आहे, खास करून 3 महिन्यापासून. आणि त्यातले 3-4 बाबी अशा आहेत की माझ्या मतदारसंघामध्ये 8 रस्ते व बिल्डिंग्स मिळून जवळपास 4,70,00,000 रुपयाच्या आसपास कामे फक्त प्लिंथ लेवलला केली, सगळ्या शाळा खुल्या झाल्या असं पूर्ण बिल्स रेकॉर्ड केले. काही रस्ते एकही पैशाचं काम न करता पूर्ण कम्प्लिशन सर्टिफिकेट देऊन 100% काम झालंय असे दस्तावेज तयार करून आणि बिल तयार करून म्हणजे एमबीज रेकॉर्ड केल्या आणि त्यावरचे बिलही तयार केले. आणि नुसते बिल तयार केली नाही, भयंकर म्हणजे असं आहे की या सगळ्या करप्शन मध्ये म्हणजे एम्बेझलमेंट मध्ये कॅफो सामील आहेत. कॅफो साहेबांनी कोणतेही कागदपत्र न बघता, म्हणजे नियम असा आहे अकाउंट कोड बुकचा की कॅफो साहेबांनी त्या सुरुवातीला कामाचा रस्ता सुरू करण्याच्या अगोदर किंवा बिल्डिंगचं काम सुरू करण्या अगोदरचे लॅटलॉंग सह जीपीएसचे फोटोग्राफ्स, नंतर आरे बिल असेल तर त्यावेळेसचं बांधकाम झालेल्याचे फोटोग्राफ्स किंवा फायनल बिल झाला असेल तर फायनलचे जीपीएस द्वारे लॅटलॉंग सह फोटोग्राफ्स, नंतर सर्व व्हाउचर्स, जर डांबरी रस्त्याचं काम असेल तर डांबराचे चलन्स, नंतर सर्व बिल्स, हे सगळे चेक केले पाहिजे. पण कॅफो साहेबांनी काहीही चेक न करता जसे खालून बिल आले आणि कॅफोच्या खाली ऑडिटर असतात, अगोदर ते सर्व बघतात, मग ते असिस्टंट कॅफोकडे पाठवतात, मग ते सगळं चेक करतात आणि नंतर ते कॅफोकडे पाठवतात. ह्या तिन्ही पायऱ्यांवर त्या सगळ्यांनी ह्या गोष्टी क्रॉस चेक केल्याच पाहिजेत. यांनी कोणत्याही गोष्टी चेक केलेल्या नाहीत आणि जवळपास 4 कोटी रुपये हे ऑलरेडी उचलण्यात आलेले आहे ऑगस्ट 2024 मध्ये. 2024 मध्ये आजचे कार्यकारी अभियंता आणि त्याच्या अगोदरचे कार्यकारी अभियंता हे दोन्ही जण होते. दोन्हीच्या काळामध्ये ही बाब घडलेली आहे. आणि आता जे कार्यकारी अभियंता आहेत त्यांच्या कार्यकाळात त्यांनी भयंकर असं एक केलं, ज्या ठिकाणी मी स्वतः त्यांना घेऊन इन्स्पेक्शन करून आलो. 4 रस्ते, जवळपास 2.5 कोटी रुपयांचे रस्ते, ज्या रस्त्याचं काहीही काम झालेलं नाही तरी त्याचे काम पूर्ण झाल्याचे दाखवून भासवून एमबीज रेकॉर्ड केल्यात. आणि एमबीज अशा रेकॉर्ड केल्या जसं आपण इस्टिमेट बनवतो सेम तसंच्या तसं टाईप त्यांनी त्या एमबी मध्ये करून टाकलं. इतका भयानक प्रकार त्यांनी केला आणि ते करून जिल्हा परिषदल्या सगळ्या पायऱ्या पार करून कॅफो पर्यंतच्या सह्या करून आता ते शासनाला पैसे द्यावेच लागतील. शासनाच्या अकाउंट मधनं पैसे ते म्हणजे कॅफोनी सही केली म्हणजे ते पैसे अदा करण्यात आलेले असतात. पैसे कॉन्ट्रॅक्टरला दिले नाही, परंतु जे षडयंत्र होतं मागच्या सारख्याच ते माझ्या लक्षात आल्याबरोबर ते मी थांबवलं. ते पैसे आज तागायत गव्हर्नमेंटकडनं गेले नाहीत, परंतु कॅफोसह त्यांनी हे सगळं एम्बेझलमेंट करून ठेवलेलं होतं, मिस अप्रोप्रिएशन करून दिलं की आमचे क्वार्टर्सचं काम आणि अनुषंगिक रस्ते आणि म्हणजे अनुषंगिक काम असं नाव देऊन टाकायचं आणि फक्त 4 लाख रुपयामध्ये झालेला रस्ता त्याच्यामध्ये 18 लाख रुपये दाखवून रस्ता पार म्हणजे आजच तो पूर्ण फाटलेला आहे. 4 ते 6 महिने झाले रस्ता बनून आणि तार फेन्सिंग सुद्धा अशा टाईपचे करून त्यांनी 12 कामं अशा माझ्या निदर्शनास आली. तेव्हापासून मी कॅशबुक मागवले आणि तेव्हापासूनच्या चौकशा केल्या तर 12 कामं अशी सापडलेली आहेत की ज्याच्यामध्ये काम काही प्रमाणात झालं, बाकीचं काम थातूर मातूर काहीतरी दाखवून आणि ते सुद्धा पैसे यांनी उचललेले आहेत. असा आजचा प्रकार होता. आणि यावर मी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय यांच्या बरोबर गेल्या 2 महिन्यापूर्वी बैठक घेतली होती या खास बाबतीमध्ये आणि त्यांना मी सांगितलं होतं पुराव्यासह की बाबा रे हे असं असं घडलेलं आहे. तर त्यांनी चौकशी लावताना त्यांचं असं म्हणणं आहे आज की मी ज्यांच्याकडे चौकशी दिली त्यांनी ती चौकशीच केली नाही, त्यांनी चौकशीच केली नाही आणि आता ते त्यांची ट्रान्सफर झाली म्हणून आता मी दुसऱ्याकडनं ताबडतोब चौकशी केली आहे म्हणून. आणि त्याच्याही पुढे आणखीन काही बाबी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर ऍडिशनल सीओ श्री शिरसीकर साहेब
यांच्या अखत्यारीतमध्ये 4 जणांची त्यांनी कमिटी बसवून आणि आता आम्ही इन्क्वायरी करतोय त्या बाबतीतली आणि 8 दिवसात रिपोर्ट देतोय असं ते म्हणतायत. इतक्यापर्यंतचा विषय आलेला आहे. मी या सगळ्यांवर लाचलुचपत खात्यामार्फत चौकशीची मागणी केलेली आहे. त्यांनी अँटी करप्शन मध्ये करून यांच्या प्रॉपर्ट्या सगळ्या सीज केल्या पाहिजे. हे सगळे जण आता आपल्या मालमत्ता विकून, कारण की पैसे देण्याची वेळ येणार आहे, पुन्हा शासन दरबारी हे पैसे भरण्याची वेळ येणार आहे, तर त्याच्यातनं ते वाचू नये. आणि सगळ्या बाबी तंतोतंत मी याच्याकरता बघतोय की यांना बेल भेटू नये. यांना एकदा अरेस्ट झाल्यानंतर या बाबतीतली त्यांना कोणत्याही प्रकारची बेल भेटू नये, कारण सगळ्या पुराव्यांसह कागदपत्रांसह मी ही चौकशी माझ्या लेवलवर पूर्ण केली आहे आणि आता त्यांची वाट बघतोय. कुणाकुणावर तुमचा आक्षेप अधिकारी कोण? अधिकारी माझे म्हणजे आजचे जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत ते आहेत. सर, डेप्युटी प्रश्न असा आहे की या सगळ्या प्रक्रियेमध्ये पूर्वी आणि आता या दोन्ही भागामध्ये कोण कोण अधिकारी आहेत, त्याची नावासकट यादी तुम्ही सांगू शकता का? मी आत्ताचे त्यावेळेचे कार्यकारी अधिकारी कोण होते? मागच्या वेळेला शाखावार म्हणून होते. ऑगस्ट 2024 ला त्यांनी हा प्रकार केला काही प्रमाणामध्ये, पण जास्त प्रकार आत्ता जे काकड साहेब आहेत एक्झिक्युटिव्ह इंजिनियर त्यांनी हे सर्रास केलेलं आहे. ते जवळपास ऑक्टोबर मध्ये आलेले आहेत आणि त्यांच्या कार्यकाळात मी जे जाऊन इन्स्पेक्शन केले हे त्यांच्या कार्यकाळातले सर्वात जास्त आहे. शाखावारांचे पण 2 किंवा 3 भेटलेले आहेत आणि त्याच्या खाली डेप्युटी इंजिनियर सातपुते साहेब आहेत आणि महत्वाचं मला वाटतं पाटील साहेब कॅफो, जे आता त्यांची ट्रान्सफर झाली 8 दिवसापूर्वी मला वाटतं ट्रान्सफर झाली, आता नवीन कॅफो आलेत, पण जे जुने कॅफो होते आणि असिस्टंट कॅफो मिस्टर भुसिंगे आणि त्यांच्या खाली ऑडिटर कोण होते? पितांबर. हे सगळे जण, कारण की यांची महत्वाची जबाबदारी होती. पाटील, कॅफो, भुसिंगे आणि पितांबरे हे सर्व दोषी आहेत त्याच्यामध्ये. यांनी सगळ्यांनी मिळून करप्शन केलेलं आहे आणि एम्बेझलमेंट केलेली आहे. तर किती रुपये उचलले आणि किती रुपये तुम्ही थांबवले? 4 कोटी आणि काही वरती असे उचलण्यात आलेले आहेत आणि जवळपास 2,40,00,000 रुपये मी थांबवलेले आहेत. यामध्ये कॅफो पुरतं मर्यादित आहे का तत्कालीन सीईओ किंवा वरिष्ठ अधिकारी यामध्ये सहभागी आहेत किंवा नुसता कॅफो एवढ्या मोठ्या रुपयांचा घोटाळा करू शकतो का? नाही, याच्यामध्ये माझा स्पष्ट म्हणजे आरोप आहे की तत्कालीन सीईओ श्री मीना, जे विकास मीना साहेब जे होते, त्यांच्या बाबतीमध्ये मी हा पहिलाच माझा अनुभव नाहीये. मी त्यांना पाणी पुरवठ्याच्या बाबतीमध्ये 174 कामं ज्या सीईओ साहेबांनी याच मीटिंग हॉलमध्ये अहवाल दिला होता की सगळी कामं पूर्ण झाली आणि क्वालिटी झालेली आहे, ती क्रॉस करून मी त्यांना अहवाल दिला व्हिडिओग्राफीमध्ये आणि याच्यामध्ये पाणी पुरवठ्यामध्ये की ही कामं खरोखर निकृष्ट झालेली आणि झालेली नाहीये. म्हणून विकास मीना साहेब सुद्धा त्यांच्या कार्यकाळात हे सगळे करप्शनचे मोठे प्रकार झालेले आहेत. विकास मीना साहेब जे होते त्यांच्या कार्यकाळामध्ये हे रस्त्यांची कामं पण मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे बिल. विशेष काय होतं की त्या सीओ साहेबांना, मीना साहेबांना लक्षात आणून दिल्यानंतर सुद्धा, म्हणजे जर अशा मोठ्या बाबी लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी काय केलं पाहिजे? त्यांना झोप नाही आली पाहिजे, दुसऱ्या दिवशी त्यांनी गाडी काढली पाहिजे. खरोखर हे आमदार बोलतात ते बरोबर आहे की नाही हे चेक केलं पाहिजे किंवा किमान त्यांच्या अधीनस्थ दुसऱ्या अधिकाऱ्यांना पाठवून त्याची शहानिशा केली पाहिजे. तसं काही न करता नुसत्या चौकशा माझे 41 रिमाइंडर्स आहेत त्यांना, 41 पाणी पुरवठ्याच्या बाबतीमध्ये आणि ह्याच्या बाबतीमध्ये 8 रिमाइंडर्स माझ्या पीडब्ल्यूच्या बाबतीमध्ये. पण त्यांनी कोणतीही कार्यवाही त्यांच्या पदाला जी करणं त्यांना अपेक्षित होतं ती केलेली नाहीयेत. म्हणून माननीय विकास मीना साहेब हे याच्यामध्ये तंतोतंत दोषी मला ते आढळत आहे. जे किंवा इतर अधिकारी आहेत ज्यांनी ही सगळी प्रक्रिया पूर्ण केली त्यांनाच तुम्ही त्या ठिकाणी येऊन जाऊन त्यांच्याकडून काय नेमकं प्रस्तुती काही घेऊन घेतलं असं कळतंय, नेमकं त्याच्याबद्दल काय काय केलं? हे मला जेव्हा कळलं की असा प्रकार ह्याचा चालू आहे तर मी त्याच एक्झिक्युटिव्ह साहेब, शाखा अभियंता आणि डेप्युटी इंजिनियर यांच्या समवेत गेलो, व्हिडिओग्राफी केली, त्यांना विचारलं मी त्यावेळेला प्रश्न, त्यांनी लिहून दिलं की हो आम्ही म्हणजे काम न करता याच्यातले बिल तयार केलेले आहेत आणि हे बिल आता तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही थांबवलेले आहेत. आणि सगळ्या 4च्या 4 व्हिडिओग्राफी घेऊन मी त्यांना म्हणजे जे बाकीची कामं होती इतर ते करण्याचा प्रयत्न, म्हणजे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत होते. मी सांगितलं ह्याचे अगोदर रेकॉर्डवर येऊ द्या की हे कामं न करता तुम्ही पैसे उचललेले आहेत किंवा बिल तयार करून कम्प्लिशन सर्टिफिकेट पण देऊन टाकलेले आहेत. ते मी त्यांना घेऊन जाऊन केलेलं होतं त्या दिवशी. यात वारंवार आरोप होतोय की हे सगळे कामं तुमच्याच कार्यकर्त्यांची होती, कॉन्ट्रॅक्टर तुमचेच होते, त्यात कितपत
म्हणजे माझ्या लक्षात नाही आलं तुमचेच म्हणजे ते मंत्री जे होते त्यांनी वारंवार आरोप केले. आमदार प्रशांत बंब यांचे कार्यकर्ते होते, त्यांनी काम न करता दिले उचलले. कोणत्याही कार्यकर्त्यांना कामं घेण्याचे पॉवर्स नाहीत. याच्यामध्ये रजिस्टर्ड कॉन्ट्रॅक्टर असतात. मला कोणत्याही बाबतीमध्ये कोणत्याही कार्यकर्त्यांना ही कामं सगळी टेंडर प्रोसिजरनी होतात. आणि बघा, हे आज नाही बोलत आहे, हे जे बोलणारे आहेत हे सातत्याने बोलतात. त्यांची पण तक्रार होती. उलट त्यांनी निदर्शनास मला काही गोष्टी आणून दिल्यावर मी पण त्यांना फोन करून सांगितलं की ही गोष्ट तुम्ही मला चांगली निदर्शनास आणून दिली म्हणून. ही गोष्ट त्यांची आहे. परंतु कोणत्याही कार्यकर्त्यांना देण्याचा आमदाराला पॉवर नाही. किंवा अप्रत्यक्ष प्रत्यक्ष तुम्ही सांगतात कोणतेही आमचे कार्यकर्ते कामच करत नाही, हे असले लफड्याचे काम आमच्याकडनं कधी होत नाही. आणि असं असतं तर मी सुरुवातीपासून चौकशी लावायचा काय संबंध आला. अधिकाऱ्याचा कंत्राटदारावर पण दाखल झाला. काय म्हटले? कंत्राटदारावर पण नॅचरली मिली बघतच असणार ना, मिली बघतच असणार. मिली बघत शिवाय थोडी होतं. कॅफोनवर झाला पाहिजे, असिस्टंट कॅफोवर झाला पाहिजे, ऑडिटरवर झाला पाहिजे, एक्झिक्युटिव्हवर झाला पाहिजे. ते जे जे ह्याच्यामध्ये सामील आहेत इन्क्लुडिंग कॉन्ट्रॅक्टर सगळ्यांवर झाला पाहिजे. तुम्ही 8 रस्त्यांनी झालाच पाहिजे. 8 रस्त्यांनी इमारती म्हटलं आहे. इमारती कोणत्या किती आहेत? इमारती बघा, एक गुरुद्वाराची उपकेंद्र आहे, म्हणजे प्राथमिक उपकेंद्र बनवत होतं या ठिकाणी. त्याच्यानंतर शाळा खोल्या आहेत लासूर गावाच्या, शाळा खोल्या आहेत लासूर स्टेशनच्या, आणि आणखीन प्राथमिक उपकेंद्र शंकरपूरचा ह्या 4 इमारती आहेत. आणि बाकीचे रस्ते आहेत. रस्ते आता समजा धामोरी टेंबापुरी किंवा तळपिंपरी महालक्ष्मी खेडा असे सगळे रस्ते. हे मी सगळे फोल्डर्स तुमच्याकरता तयार केलेले आहेत. याच्यामध्ये मी सगळे पुरावे म्हणजे इन्क्लुडिंग फोटोग्राफ सगळे मी तुम्हाला देणार आहेत. आता या बाबतीतल्या मी सगळ्या आता या ज्या एमबीज आहेत, म्हणजे एमबीज वर जर तुम्ही बघितलं यांची एकाच दिवसाची रेकॉर्डिंग आहे सगळी. म्हणजे सगळी कामं एकाच दिवसाचा कॅप आहे. एकाही इंजिनियरची सही नाहीये खाली. त्यांनी प्रत्येक वेळेला जेव्हा एमबी बनते तेव्हा डे टू डे त्यांची सही असली पाहिजे. त्याच्यावर कोणतीही सही यामध्ये नाही आहे. कामाचे नावं सुद्धा मी याच्यामध्ये दिलेले आहेत. आणि प्रत्येक कामाचं जसं समजा आता दामोरी ते टेंबापुरी हा रस्ता आहे. हा रस्ता याचे फोटोग्राफ जर तुम्ही बघितले या टाईपचे आहे. परंतु डांबरीकरण पूर्ण झाल्याचं रेकॉर्ड बिल केलेलं आहे आणि कम्प्लिशन सर्टिफिकेट सुद्धा दिलेले आहे. हे असेच सगळे रस्ते आहेत कम्प्लीट, म्हणजे रॉ अजून काही त्याच्यामध्ये काम झालेलं नाही. शाळाच्या वर्गात फोटोग्राफ आहेत. हो आहे, ते पण आहे. आपके रिजिम में आपके एक शाळा खोलीचं काय आहे? हा बोली आपके कंस्टिट्यूएंसी में इस तरह का घटना घटा है, इतने दिन हो गए, तो आपने पहले ही मुद्दा क्यों नहीं उठाया? और इतने गंभीर मामला आपका गवर्नमेंट है, सब कुछ है, और अभी आप ते माझे पत्रकार हे दे काय सगळे पत्र व्यवहार झालेले आतापर्यंत. कैसा होता है, जो हड़बड़ी में काम होता है तो वो काम फेल होता है, उनको बेल मिलती है. मैंने ये आपको दिया है. मैं जिस दिन से हुआ उस दिन से जो प्रोसीजर पूरा कर इनके ऊपर में गुने दाखिल होते वहां तक मैं गया हूं. जो हड़बड़ी में काम करते हैं सेम डे कर देते हैं, फिर कोर्ट उनको बेल दे जाता है क्योंकि उसके कोई प्रूफ्स नहीं होते. ये सारे प्रूफ्स में कोई छुपकर नहीं, इसी हॉल में बैठक भी ली गई थी, समझे. और उसके बाद में मैंने करीबन 8 लेटर दिए. एक दिन के लेटर नहीं है ये, वो उस दिन से है, अप्रैल से है. और उसके पहले मैंने पैसे भी रुका दिए थे वो टाइप के, समझा. और ये क्या हुआ था, इलेक्शन चल रहे थे हमारे अगस्त में, ये अगस्त में बिल उठाए गए थे कुछ. और ये जो बाद में अप्रैल के बाद मतलब 31 मार्च को ये बिल बनाकर इन्होंने तैयार कर दिए थे. और बोलने को क्या बोलते हैं, 31 मार्च का पैसा चले जाएगा इसलिए हमने रिकॉर्ड कर लिया. अरे 31 मार्च का कोई इसको ऑब्जेक्शन नहीं था. 1-2 काम जो 31 मार्च के थे भी, 6 काम तो थे भी नहीं. और 31 मार्च के लिए पैसे रुकाना वो कोई ऐसा 2-5% काम नहीं हुआ, मतलब बचा हुआ था. पूरा 100% काम नहीं किया हुआ था. तो आप जो बता रहे हैं कि 3 महीने से चल रहा है, तो मैं इसके सारे प्रूफ्स, जैसा अभी इंक्वायरी होती है, अभी मुझे इनका एंटी करप्शन में जाना है. एंटी करप्शन में इनको तो उसके लिए गवर्नमेंट की परमिशन लगती है. गवर्नमेंट की परमिशन लेने के लिए सारी प्राइमा फेसी इंक्वायरी होकर उस लेवल पर जाने के बाद ही मिलती है. मतलब गवर्नमेंट को भी नहीं बोलने के लिए कुछ जगह नहीं मिलनी चाहिए. सारे फोटोग्राफ्स आप अगर इसमें देखोगे तो कल तक के मैंने फोटोग्राफ्स दिया, उस दिन के फोटोग्राफ्स है, बीच में के फोटोग्राफ्स है. बीच में इन्होंने कोई प्रूफ नष्ट नाही करणार, पुरावे त्यांनी नष्ट करू नये हे पण मी बघून आणि कालचे पण लॅक लॉंगचे फोटोग्राफ दिलेले. म्हणून जे कोणी सांग काय असतं माहिती का, आपलं
वाटणं ही गोष्ट वेगळी आहे, पण कागद आहे ना माझे आणि मेलवर दिलेले आहेत. मी असं काही तारखा नाही टाकल्या, फक्त माझ्या मेलवरून त्यांना गेलेले आहेत. ते टेंबापुरी ते शाळेचे पुढे दाखवून द्या. साहेब, ठीक आहे. ते टेंबापुरी रस्त्याचं काय प्रकरण आहे? थोडं सांगा. ते कामच नाही झालं. ते काय प्रकरण? टेंबापुरीचे रस्ते. तेवढं एक सांगा. चारी रस्ते त्याचे ना भाऊ, आपले चारी रस्ते. आणि टेंबापुरीचं एक हा टेंबापुरी त्याच्यातच आहे, त्याच्यातच एक भाग आहे. धामोरी आणि टेंबापुरी. हो हो. हे बघा, धामोरी ते टेंबापुरी हा रस्ता 00 ते 3 बर का. याच्यामध्ये हे आपण जे विचारलं त्याची स्थिती आजची अशी आहे, ही अशी आहे. त्याच्यानंतर ही अशी आहे सगळी लॅट लॉंग सह. हा जो तुम्ही विचारता ना धामोरी टेंबापुरी हा रस्ता आहे, तर त्या 4 रस्त्यातलाच हा एक रस्ता आहे ज्याच्यामध्ये 100% काम केल्याचं कम्प्लिशन सर्टिफिकेट सन्माननीय कार्यकारी अभियंता महोदयांनी बनवून ठेवलेलं आहे. चारही रस्त्यांची अशीच अवस्था आहे. 2,50,00,000 रुपये. हे बघा, चारी रस्त्याचे नाव सांगतो मी आणि चारींचे एमबीज आहे इथे. हा आहे धामोरी ते टेंबापुरी, सेम तसंच आहे. मांडवा ते पांढरवळ सेम तसाच आहे. महालक्ष्मी खेडा ते तळपिंपरी तोही तसाच आहे. त्याच्यानंतर शिरसगाव ते SH39 हा पण तसाच आहे, सेम आहे. त्याच्या खाली फोटोग्राफ्स पण लावलेले आहेत, ते मी तुम्हाला सर्वांना कॉपी देऊ लागलो. आणि ह्या याच्यातल्या नमुना म्हणून एमबीज कॉपीज आहेत. याच्यामध्ये 100% चेक केले मेजरमेंट अशा सह्या डेप्युटी इंजिनियरच्या आहेत, डेप्युटी इंजिनियर साहेबांच्या आहेत. आणि त्याच्या खाली एक्झिक्युटिव्ह इंजिनियर साहेबांच्या पण सह्या आहेत. कम्प्लिशन पण दिलेलं सर्टिफिकेट. कम्प्लिशन सर्टिफिकेट पण आहे, त्याच्यातच लागलेलं आहे. हो घ्या, पूर्ण पुरावे देऊन लागलो. सगळे फोल्डर मी तुम्हाला देतोय. आणि एक थोडं अधिकची माहिती सांगतो. हा, शाळांचं काय काय झालं? बघा, ह्या शाळा खोल्या आहेत. या शाळा खोल्या तुम्हाला दिसत असतील. हा 15/2 आहे. कालचा फोटो दाखव रे, 26 तारखेचा. याच्यात आहे का? हा, हे बघा, हे जेव्हा त्यांनी बिल अदा केली, पैसे उचलले. हा नाही, ज्याला पूर्ण पैसे उचलले तेव्हा हे असं होतं. ठीक आहे, परंतु सगळ्या खोल्या स्लॅबचं झाल्याचं भासवून पैसे उचलले पण याचे. पुढं बांधलाय का पण? नाही ना, तुम्हाला आजचं दाखवतो मी. हे 26/6 आहे, कालचं 26 जूनचं. हे बघा, हे असंच आहे अजून. त्याची बिल उचलले. हे कालचे रात्रीचे फोटो आहेत, काल दुपारचे. ह्याचे पण बिल उचलले, त्याचे बिल. ह्यांनी काय केलंय मकलाशी, समजा आता उदाहरणार्थ 40 लाख रुपये किंवा 80 लाख रुपये, फक्त 4-5 लाख रुपये बाजूला ठेवायचे. 75 लाख 70 लाख उचलून घ्यायचे आणि दाखवायचं की आम्ही अजून पैसे नाही दिलेले पूर्ण. असं वाटतं माणसाला की बाबा तितकेच पैसे दिले असतील. असं काही नाहीये. आणि जर तसं आहे, मग पूर्ण बिल कशाला तयार केलं, कम्प्लीट बिल कशाला तयार केलं? जलजीवन मिशनच्या असतील किंवा बांधकाम विभागाच्या तुम्ही वारंवार तत्कालीन सीओकडे तक्रारी केल्या, तेच सध्या प्रशासक आहे. एक आमदारांचं ते ऐकत नाही का? त्या तक्रारी पुढे काय झालं? नाही, एक गोष्ट नक्की आहे की काही अधिकाऱ्यांना आहे ना आता धाक नावाची गोष्ट उरलेली नाही. काय कशा करता आपण आहोत, काय केलं पाहिजे, म्हणजे उच्च पदस्थ अधिकारी सांगतोय. एका माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदयांना एक आमदार 5-5 वेळेला बैठका घेऊन सांगतो आहे, त्यानंतर पुरावे देतो आहे. सगळं केल्यानंतर ते करत नाही. म्हणून तर आता एका IAS ऑफिसरच्या विरोधात आम्ही सहसा बोलत नाही, कारण की कित्येक मित्र आमचे चांगले आहेत, सगळे चांगले आहेत. पण हे जे 2-5% आहेत, हे आहेत कमिशनर आहेत इथले, हे असले जे विचित्र लोक भरलेले आहेत ना, त्यांच्या बाबतीत आता बोलावं लागेल. याची तक्रार मुख्यमंत्र्याकडे का करतो? काय म्हटलं? अरे बघा, सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला कशा करता दिले मतदारसंघामध्ये, आम्हाला जे करायला दिले ना, मी बरोबर करू लागलो. सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना ज्या वेळेला वेळ येईल सांगण्याची त्यावेळेला सांगू. तुम्ही फक्त तुमच्या मतदारसंघापुरता हा प्रश्न विचारला, सेम परिस्थिती ही जिल्हाभरात असणार आहे का? बहुतेक कारण की जसं तुम्ही आता मला अगोदर विचारलं ना, एकाने सांगितलं की तुमच्या मतदारसंघात वगैरे वगैरे, म्हणजे मी इतकं सगळं करून माझ्याकडे इतकी हिंमत करतात, बाकीच्या ठिकाणी पण करतच असणार, 100% करत असणार. आपण आहे ना, माझा एक प्रश्न. हा, बोला. आता आहे ना, जिल्ह्यामध्ये 1084 शाळा
त्याच्या दुरुस्तीसाठी ना जिल्हा नियोजन समितीकडे 70 कोटीची मागणी केली आहे. फॉर एक्झाम्पल नवीन वर्ग खोल्याच्या बांधकामासाठी 70 कोटी आणि ज्या दुरुस्त करायचे त्याचे 38 कोटी 77 लाखाची मागणी केली आहे. तर याच्यामध्ये पूर्वीचे काम न होता ह्या सगळ्या पुन्हा पुन्हा त्याच शाळा ऍड केल्या जातात काय बांधकामासाठी. हे होऊ शकतं ना. बघा, माझ्याकडे आता पुरावे नाही तर मी त्या बाबतीत बोलू शकत नाही, पण माझ्याकडे पुरावे आहे शाळेचं. तुम्हाला मी त्याचे फोल्डर देतोय. शाळेचं वॉल कंपाऊंड बर का जुनं आहे, 40 वर्षापूर्वीच, त्याला आत्ता केल्याचं दाखवलं. आम्ही त्या मुख्याध्यापकाचा त्यांचा पंचनामा पण करून आणला, सरपंचाचा पण पंचनामा करून आणला, त्यांनी लिहून दिलं आम्हाला पुन्हा. आणि ते दिसतं पण ढळढळीत. तुम्हाला फोटोग्राफ्स मध्ये पण ताबडतोब लक्षात येईल की मागचाच वॉल कंपाऊंड हा आत्ताचा दाखवण्यात आला आणि त्याचे पैसे काढण्यात आले. असं शाळेच्या खोल्याच्या बाबतीमध्ये पण घडत असेल, म्हणून आता मी एक मोहीम हातात घेतली आहे. हा वॉल कंपाऊंड, हा काय नवी वॉल कंपाऊंड आहे का बघून घ्या. तुम्हाला सगळं देऊ लागलो मी आणि लाईट लॉंग पण काढलेले आहेत. म्हणजे असले प्रकार. विषय काय मध्ये का ह्या लोकांना हिच्या ह्या पद्धतीनं त्यांच्या त्याच्यावर इतका माज चढलाय ना, त्यांना बेल पण नाही भेटली पाहिजे. त्यांना काही जण वरिष्ठ अधिकारी मुद्दाम असे काही रिपोर्ट बनवतात, किंतु परंतु असे वाटते तसे वाटते. रिपोर्ट चेक सिस्टम आहे. रिपोर्ट मध्ये असं नाही चालत की मला असे रिपोर्टची पद्धती आणि कायदा असा आहे, हो म्हणा किंवा नाही म्हणा, हे झालं म्हणा किंवा नाही झालं म्हणा, किंतु परंतु बोलण्याची गोष्ट गेली. जेव्हा तुम्ही बिल अदा केलं, बिल रेकॉर्ड केलं, त्यावेळेला संपलं. आणि म्हणून अशांना कोर्टामध्ये ताबडतोब बेल का मिळते? कारण की सन्माननीय न्यायालय हे जे समोर येईल ते बघून निर्णय घेतात. आणि म्हणून मी बारकाईने जातोय, विशेष लक्ष देणार. यांना बेल पण भेटू नये अशा अवस्थेपर्यंत मला यांना न्यायचंय. कारण की असं जर थोपवत राहिलं तर गोरगरिबांचा पैसा आहे ना, म्हणजे नुसत्या सिग्नलवर विचार की गरीब आहेत त्यांचा पैसा आहे सगळा. असं सारी अधिवेशन में उठाने वाले क्या चीज अधिवेशन में उठाएंगे ये मामला. अभी ये सब इसका जो चल रहा है इनको करने दो. इन्होंने मुझे आज बताया, मैंने जी इनका मीटिंग लिया अभी, ये शिक्षक साहब ने मुझे बताया कि मैं 7 दिन के अंदर में इसका पूरा रिपोर्ट डिटेल में बनाकर शासन को भेज रहा हूं. अगर उन्होंने बराबर नहीं भेजा तो फिर उठाएंगे 100%. तुमच्या मतदारसंघातील प्रश्न आहे. ओळखा नावाचं गाव आहे, तिथे जिल्हा परिषदची शाळा 2022ला त्या ठिकाणी बीएनसीने सांगितलं की ही पाडली पाहिजे. आता तिथं पाऊस पडतोय, वरून गळती आहे शाळा आणि खाली विद्यार्थी शिकतायत. अशी इतकी अवस्था बेकार का झाली आहे तुमच्या मतदारसंघात किंवा इथल्या सगळ्या शाळांची, आणि तुम्ही काय करणार आहात याबाबत? बघा, शाळा खोल्यांचा प्रश्न हा राज्यातला आहेच, ह्याच्यात काही हे नाहीये. मी आता सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांकडून 122 शाळा, किती शाळा आहेत आपल्या? 122 शाळा मंजूर करून आणलेल्या आहेत बरं का. फर्स्ट याच्यामध्ये 122 शाळा मंजूर करून आहेत, त्याच्यामध्ये बोर्डगा सुद्धा आहे. आता हजारो शाळा सगळीकडे आहेत. अवस्था शाळांची सगळ्याच नाही पण बऱ्याच शाळांची ही दयनीय अवस्था आहे. यामध्ये आम्ही सगळे आमदार महोदय मिळून एक पॉलिसी मॅटर असं बनवतोय की एखाद्या वर्षाचा तुम्ही काही काम बाजूला राहू द्या, परंतु सगळ्या शाळा खोल्या चांगल्या करा, या बाबतीमध्ये आम्ही प्रयत्न करत आहोत. थँक्यू. क्योंकि ये सिर्फ खबर नहीं, ये है महाराष्ट्र की आत्मा की आवाज. सिर्फ महाराष्ट्र वाणी पर अपनी वाणी को और बुलंद बनाइए. अभी सब्सक्राइब कीजिए. YouTube पर लाइक करें, शेयर करें और बेल आइकॉन जरूर दबाएं. Instagram, Facebook और Twitter पर भी फॉलो करें @महाराष्ट्र वाणी. हर कोने से हर खबर अब सिर्फ आपके अपने महाराष्ट्र वाणी पर.